संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जवळपास 3 महिने पूर्ण होत आहेत। या काळात आरोपींच्या अटकेपासून ते वाल्मिक कराडवर लागलेला मोक्का, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात दाखल केलेली 1400 पेक्षा जास्त पानांची चार्जशीट, अशा अनेक घडामोडी घडल्यात। पण खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। या सगळ्यात एक मोठी अपडेट या केसमध्ये समोर आली आहे आणि ती म्हणजे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय। आतापर्यंत फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर सीआयडीने महिनाभरापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याची शक्यता वर्तवत मोक्का लावला होता। पण अखेर कोर्टात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचं स्पष्ट झालंय। वाल्मिक कराडला संतोष देशमुखांच्या हत्येच्या आरोपात क्रमांक 1 चा आरोपी करण्यात आलाय। साहजिकच वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आणखी आवळला गेल्याच्या चर्चा आता होत आहेत। पण चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडबद्दल काय नमूद करण्यात आलंय? संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 1 नंबरचा आरोपी कसा झाला? वाल्मिक कराड 1 नंबरचा आरोपी असताना इतर आरोपींचं काय झालं? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता। त्याच्यावर मोक्का लागला असला तरी वाल्मिक कराडला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी केलं गेलं नव्हतं असं सांगण्यात आलं। जर वाल्मिक कराडला देशमुख हत्या प्रकरणात आरोपी म्हणून सिद्ध करायचं असेल तर खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण यांची एकमेकांशी लिंक आहे हे सिद्ध करणं महत्त्वाचं होतं। त्यामुळेच वाल्मिक कराड हत्या प्रकरणातला आरोपी ठरणार का असा प्रश्न विचारला जात होता। पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चार्जशीट मधून समोर येत आहेत। साहजिकच प्रश्न पडतो, या चार्जशीट मध्ये नेमकं काय आहे? सगळ्यात आधी बघूयात चार्जशीट मधल्या आरोपींची यादी। वाल्मिक कराड 1 नंबर, विष्णू चाटे 2 नंबरचा आरोपी, सुदर्शन घुले 3 नंबर, प्रतीक घुले 4 नंबर, सुधीर सांगळे 5 नंबर, महेश केदार 6 नंबरचा आरोपी, जयराम चाटे 7 नंबरचा आरोपी आणि फरार असलेला कृष्णा आंधळे हा 8 नंबरचा आरोपी, अशी यादी चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली आहे। या सगळ्यात आरोपींना संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे याचं नाव नाहीये। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या रणजित मुळे याचंही नाव नाहीये। पुरेसे पुरावे नसल्यानं यांचं नाव चार्जशीटमधून वगळण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळेच प्रश्न उभा राहतो की वाल्मिक कराड कसा काय अडकला? मुळात वाल्मिक कराड हत्या प्रकरणामध्ये आरोपी आहे की नाही हे ठरवण्यात खंडणी प्रकरण आणि खून प्रकरण हे एकमेकांशी संबंधित असल्याचं स्पष्ट करणं गरजेचं होतं। त्यातूनच सीआयडीनं चार्जशीटमध्ये 3ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख केलाय। अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण, यातून खंडणी मागितल्याचा गुन्हा, सोबतच अवादा कंपनीतल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचं प्रकरण, यातून अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला गुन्हा, या 3ही गुन्ह्यांचा उल्लेख एकत्रितपणे करण्यात आलाय। संतोष देशमुख यांची हत्या अवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीच्या प्रकरणातूनच झाल्याचं सुद्धा या चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आलंय। साहजिकच हत्या आणि खंडणी प्रकरणाचं कनेक्शन जोडलं गेलं आहे, ज्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे। पण वाल्मिक कराड अडकला यामागे तपासातल्या काही गोष्टीही महत्त्वाच्या ठरल्या। या चार्जशीटमध्ये नमूद केल्याप्रमाणे 29 नोव्हेंबरला आरोपी सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं खंडणी मागितली होती। त्यानंतर 6 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे यांच्याशी वाद झाला होता। 7 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केला होता। त्यावेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला सांगितलं होतं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, अशाने भिकेला लागू, आपण कुणालाही सोडणार नाही, विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल। सुदर्शन घुले आणि कराड यांच्यात हे बोलणं झाल्यानंतर घुलेनं अवादा कंपनीत परत फोन केला आणि खंडणीसाठी पुन्हा धमकी दिली। त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच 8 तारखेला सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेची भेट झाली, असंही या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय। वाल्मिक कराडनं अवादा कंपनीकडे खंडणी मागितली, ज्याची वसुली सुदर्शन घुलेला करायला सांगितली। खंडणी मिळाली नाही तेव्हा घुले अवादा कंपनीत गेला। तिथं त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा संतोष देशमुख यांच्याशी वाद झाला, ज्याचा राग घुलेच्या डोक्यात होता आणि त्यानंतर घुले आणि वाल्मिक कराडचं बोलणं झालं। विष्णू चाटे आणि घुलेची भेट झाली आणि त्यातूनच देशमुख यांची हत्या झाली, अशी लिंक
CIDनं लावली आहे। म्हणजेच या सगळ्या प्रकरणात चार्जशीट भक्कम करण्यासाठी घडलेला घटनाक्रम हा महत्त्वाचा ठरलाय। पण फक्त घटनाक्रमाच्या आधारे वाल्मिक कराड अडकला का? तर नाही। या प्रकरणात महत्त्वाचे ठरले ते साक्षीदार। CIDनं या प्रकरणात एकूण 5 महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली। हे 5ही साक्षीदार गोपनीय आहेत। याच साक्षीदारांच्या जबाबानंतर CIDनं वाल्मिक कराडच्या विरोधातले सगळे पुरावे हे गोळा केलेत। पण वाल्मिक कराड खऱ्या अर्थानं अडकला तो एका साक्षीदारामुळे। संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या आधीचा म्हणजेच 8 डिसेंबरचा दिवस नांदूर फाट्याजवळच्या हॉटेल तिरंगा इथं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची भेट झाली। त्यावेळी असलेल्या उपस्थितांमध्ये एक गोपनीय साक्षीदार सुद्धा होता। त्यानं दिलेल्या जबाबानुसार विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा मेसेज पोहोचवला होता आणि तो मेसेज होता, खंडणीत आड येणाऱ्याला आडवा करा, संतोषलाही धडा शिकवा। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। ही चार्जशीट दाखल करताना CID साठी डिजिटल एव्हिडन्स हा सुद्धा मोठा पुरावा ठरलाय। सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ CIDच्या हाती लागला। घुले देशमुख यांना मारहाण करत होता तेव्हा व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल सुरू होता। या व्हिडिओ कॉलची क्लिप आरोपी जयराम चाटेनं शेअर केली होती। हा डिजिटल पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचं CIDनं सांगितलंय। याच पुराव्याची मदत घेऊन CIDनं संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक टोळी आहे असा निष्कर्ष काढला, ज्यामुळे CIDला या आरोपींच्या विरुद्धची केस आणखी स्ट्रॉंग करता येणार आहे। चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता हा खटला केसच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार आहे। त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता बीडच्या विशेष मोका न्यायालयाच्या ऐवजी केस जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये होईल। चार्जशीट दाखल झाल्यानंतर आणि त्यात वाल्मिक कराड हाच या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं नमूद केल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही याबद्दल प्रतिक्रिया उमटतात। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यांवरही कारवाई करा असं विधान करत अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे। तर आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच सूत्रधार आहे, हा आकाश सगळं काही करत होता, कदाचित पुरवणी आरोपपत्र दाखल करायची वेळ आली तर ते करावं, त्यात पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करावं अशी आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे असं विधान सुरेश धसांनी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत की त्यांनी ही केस फास्ट ट्रॅक वरती चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा कोर्ट देईल अशी प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर दिली जाते। पण आता चार्जशीटमध्ये नेमकं काय आहे हे समोर आल्यानंतर वाल्मिक कराडच या प्रकरणात मास्टरमाइंड होता। त्याच्या आदेशानुसारच चाटे आणि घुले यांनी खंडणीसाठी धमकी, मारहाण आणि हत्या केल्याचं या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय। त्यामुळे आता कोर्टात नेमकं काय होणार? निकटवर्तीय असणारा वाल्मिक कराड मास्टरमाइंड ठरल्यानं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।